पुण्यात सिम्बॉयसिस विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न, हनुमान टेकडीवर घडला लाजिरवाणा प्रकार। केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक सर्वेक्षण सादर, विकास दर 7 ते 7.5% राहण्याची शक्यता। स्मृती इराणींच्या महिषासूर विधानावरून राज्यसभेत गदारोळ, स्मृती इराणींच्या माफीनाम्यावर काँग्रेस ठाम। रोहित वेमुलाला वैद्यकीय मदत न मिळाल्याचा स्मृती इराणी यांचा दावा निघाला खोटा, तेलंगणा पोलिसांसोबतच विद्यार्थ्यांनीही खोडून काढला, मंत्र्यांचा दावा। मेक इन इंडिया आग प्रकरणी विजक्राफ्ट कंपनी विरोधात अखेर गुन्हा दाखल, तर राज्य सरकार नितीन देसाईंना वाचवत असल्याचा नवाब मलिक यांचा आरोप। विक्रमगड विषबाधा प्रकरणी इस्कॉन विरोधात गुन्हा दाखल, पोषण आहारात हलगर्जीपणा केल्याचा ठेवला ठपका, 247 विद्यार्थ्यांना झाली होती विषबाधा। ठाण्यात शिवसेना शाखा प्रमुखाची महिला पोलिसाला मारहाण, शशिकांत कालगुडेला अटक, विनयभंगाचा गुन्हाही दाखल। मारहाणीतला आरोपी सेनेचा पदाधिकारी नाही, पक्षाला यात खेचू नका, शिवसेनेचं स्पष्टीकरण। आणि सिडनीमध्ये मराठमोळ्या माई फिल्म फेस्टिवलची धूम, मुक्रा बीचवर रंगली कलाकारांची बीच व्हॉलीबॉल मॅच।